मित्रांनो, आता 10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे व्याकरण आणि भाषा अभ्यास, ज्यामध्ये 16 मार्काचे प्रश्न विचारले जातात. त्यातल्या त्यात भाषा अभ्यास 8 मार्काला असतो. त्या भाषा अभ्यासामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जातो. 4 वाक्य दिली जातात. 4 पैकी कुठलीही 2 वाक्य तुम्हाला व्यवस्थित लिहायचे, पूर्ण लिहायचे. ते वाक्य जसंच्या तसं लिहायचं आणि जे चुकीचे शब्द आहेत त्याला दुरुस्त करून लिहायचं. जसं की इथं पहिल्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे धडे दिले. तर गिर्यारोहण नसतं, गिर्यारोहण असतं. गिर्यारोहण असतं, एवढं लक्षात घ्या. गिर्यारोहणाने असं या ठिकाणी लिहायचं आहे. आणि खूप जो आहे असा आपण दुसरा उकार लिहितो, खूप. तर हे 2 शब्द जे आहेत ते दुरुस्त करून लिहायचे आणि जे जो शब्द दुरुस्त केलेत त्यांच्या खाली अंडरलाईन मारायचे आहे. त्याच्यानंतर अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. आता अलीकडे आपण असं लिहितो, अलीकडे, अलीकडे, ओके, असं लिहा. एक सुरेख परदेशी सिनेमा, सिनेमा हा शब्द सिनेमा असा आपण या ठिकाणी लिहितो. ठीक आहे. पुढे, तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तिथेच टाकला. तर इथं त्यानं इथं पाहिजे बघा. तिचं म्हणजे असं, तिचं अवसान, तिचं आपण असं लिहितो. त्यानं झालं इथं. त्यानं या ठिकाणी असं लिहिलं पाहिजे आणि दीपालीला, दीपालीला, दीपालीला आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर इथं 3 शब्द तुम्हाला चुकीचे दिसतात. याच्यानंतर सरपण नीट नसलं की आपण असा लिहितो. गड्यांची फजिती होते आणि फजिती शब्द आपल्याला कसा लिहायचा असतो, असा, फजिती होते, गड्यांची फजिती होते. तर हे सगळे शब्द दुरुस्त करून हे वाक्य आपल्याला पूर्ण लिहायचं असतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न बघितला. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.